का शांत काकू बसल्या काय? झालं का तुमचे कामं गिमं जेवण जेवण झालं वाटते? हो बाई, हा झालं माझ्या कामं झाले गेले. मग आता जेवण घेऊन झालं तर मग आली उलची बसायला बाहेर. कामं गिमं माही झाली म्हणा, आता जेवणही झालं, मग मी आले उलची बाहेर. या मग बस इथं. शांतावहिनी बसलाय बाहेर. शांतावहिनीसोबत तर काही बोलचालच नाही झाली आता इतक्यात. अहो शांतावहिनी बसल्या का हो? हा बाप्पा बसलो आता, जेवण घेऊन झाले आमचे तर बसलो आता बाहेर. मी तर काही दिसलेच नाही बाप्पा, लय दिवस झाले. कुठं गेलते न कुठं नाही, तर गावात नव्हते वाटते तुम्ही. नाही मी गावात नव्हतो. मी गेलतो बा पोरीची इथं. पुरीच्या घरी इनीले भेटायला गेलते का हो तुम्ही? पोरीले भेट नव्हते निनीले भेट नव्हते म्हटलं म्हणून गेलतो. काय म्हणे मग येईन? काय म्हणते बा, चांगलं आहे आता सगळं. इवाई वै गिवाई इवाई काय म्हणते? इवाई चांगले आपले. काय योग नंबर माणूस आहे. इवायला तर काही खोटच नाही आहे. की जवळ पोरगी कशी आहे? मस्त मस्त आहे आपली पोरगी तिथं. एकच नंबर माणूस आहे आपला जवाई न आपला इवाई. काहीच खोट नाही आहे त्याच्यात. पुरं घरच चांगलं आहे म्हटलं. असा परिवार तर मी पाहिलाच नाही कुठं. पोरीचं लग्न कसं गुच्चूप गुच्चूपच केलं, काही पत्ताच नाही लागला कधी झालं न काय झालं. तर साक्षगंधही केलं आणि बातच पोरीचं लग्नही उरकून टाकलं. आम्हाला तर बोलावली नाही बाप्पा तुम्ही. कानाचा फोन येऊन गेला इकडे. काय आता कानाचा कोण म्हणजे आला चांगला सोयरा तर मग करून टाकला. मी म्हटलं काय जास्त वेळ घ्यायला पुरटते. पोरगं चांगला आहे, पोराच्या घरचे चांगला आहे, सगळा कारभार चांगला आहे, तर मग काही विचार करत बसेल पुरटते काय. मग घेतलं जोडून पटकन आणि टाकलं उरकून. हा हो बरोबर आहे म्हणा तसं तुमचं. सोयरा चांगला असला म्हणजे मग काय पाहा लागते. सांगतो म्हटलं शांतावहिनी, असं पोरगं तर मला कोणतं शोधूनही भेटलं नसतं, पण ते अचानक आलं आणि ते होऊन गेलं. तर मग म्या म्हटलं जाऊ दे ना, आता चांगलं भेटूनच राहिलं तर. हो बरोबर आहे, चांगलं सोयरा भेटल्यावर सोडायला नसते बुरडत. हा एवढं चांगलं आहे म्हणता आता, तर मग काय पोरगी चांगली आहे ना आपली, पोरगी खुश असलं म्हणजे झालं. मग तो म्हटलं 10 एकर वावर आहे, बगीचे आहे चांगला, दन्न पिकवते म्हटलं, सोयाबीन तूर कापूस. बगीचा आहे 2 एकराचा. लट्ट बगीचा आहे ते म्हटलं. तुम्हाला सांगतो काही पैशाची तर काही कमीच नाही आहे त्याच्या घरी. म्हटलं तुम्हाला सांगतो, एकटंच पोरगा आहे, एक ना बाप आहे फक्त आणि माय आहे, आणि एक बहीण आहे. बहिणीचंही लग्न झालं आहे, ते तिच्या घरी चांगली खुश आहे. आणि मग काय आपल्या पोरीला काही दुःख नाही आहे, काही नाही आहे. जे म्हटलं ते सारं आणून देते, जे म्हटलं ते खायला आहे. एवढं चांगलं असलं मग काय पाहिजे बाप्पा तुम्हाला? मग मस्त आहे पोरगी, एक नंबर पडली. पोरीले सोनं विचारान तर काय सांगता तुम्ही. 40-50 ग्रॅमचं तर सोनंच करून टाकलं त्यानं. कानातले ते गळ्यातलं ते गाठलेलं मोठंवालं ते गाठलेलं, अजून गळ्यातलं लंब, अजून तोरड्या जोडवे, नेकलेस अजून तो गळ्यातला सोन्याचा. बापा बापा, पोरगी जशी सोड्यानं मोडूनच टाकली आपली. म्हटलं जवळ्यात तर काहीच खोट नाही आहे. एक नंबर आहे. ना कोणता शौक आहे, ना काही, ना दारू, ना सिगरेट, ना खर्रा, ना काहीच नाही म्हटलं. जवळ्यात तर काही, जवळ तर जसा देव माणूसच आहे आपला. बाप्पा बाप्पा, लय आणलो. हा मस्त आहे मग तर. आजकाल म्हटलं लोकांचं तर असलं तरी लोक आणायला नाही पाहत म्हटलं कोणते कोणते. काय सांगालीस, मोठं राहते नाही तर कोणाच्या घरी मार 20 एकर वावर आहे, 40 एकर वावर आहे, पोरगं नोकरीवर आहे, आणि पोरीला लागून तर काहीच नाही आणत. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रात नाही का, रात्रीचं करते रिसेप्शन म्हणते का रिसेप्शन म्हणते, ते भलं मस्त केलं तर म्हटलं. मोठं मंगल कार्यालय मस्त त्याच्या गावाच्या तिकडे. आणि मोठं मंगल कार्यालय मस्त, ते लाईट बीट रात्रीचं भलं मस्त वाटते पण. बापा आम्हाला नेलंही नाही, आम्ही पाहिलं असतं. अव वहिनी तुम्हाला सांगतो, सगळं वेळेवर झालं ना, काही सुचलंच नाही काय करावं काय नाही. तो पाहुणा म्हणे म्हटलं मला लग्नात का लेखा तो सोयरागिरा भल्ला चांगला पाहिला. लेखा तो सोयरागिरा भल्ला चांगला पाहिला. असे सोयरेच नाही पाहिले आम्ही. असेच म्हणे म्हटलं जोतो ते रात्रीचं ते पाहून तर बापा बापा बापा, जसे त्याचे डोळे दिपले होते काही पाहुण्याचे आमची कळलीचं. कोणाकोणाची तर भल्ली जय म्हटलं माझी पोरगी चांगली पडली तर त्याला वाटते याची पोरगी काय पडते, याची पोरगी काय पडते, अशीच पडते. आणि जे माई पोरगी अशी मस्त पडली ना, आता साऱ्याचे तोंडच बंद झाली म्हटलं. काही काही राहते ना आपल्या याच्यातले नात्यातले जैनारे, त्याला असं वाटते का याच्या पोरीचं चांगलं नाही झालं पाहिजे. पण आपलं तसं नाही आहे, आपल्याला वाटतं सारख्याच पोरीचं चांगलं झालं पाहिजे. अरे हा 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 भाऊजी तुमचं बरोबर आहे. असते ना असे काही काढेल, ते पोरीच्या लग्नाच्या वेळेस होतेच काही काड्या करणारे. आता गेलतो म्हटलं पोरीच्या इथं, आता 2-4 दिवस झाले पोरीच्याच घरी होतो मी. तर मस्त पाहुणचार सास केलं, मस्त बासुंदीचा पाहुणचार केला, कपडे बिपडे सारेच घेतले म्हटलं मला. रास म्हणे अजून 2-4 दिवस. म्या म्हटलं काही राहिली पुढे बा, आता म्हटलं झाली म्हटलं 4-5 दिवस. जास्त दिवस पोरीच्या घरी राहिलं चांगलं नाही वाटत. राहून जा लागत होतं एवढे निमता करे तर पोरीच्या घरचे. अजून 8 दिवस इन बैस करेस तुम्हाला निमता जास्त.
नाही हो, काही बोलता का हो वहिनी तुम्ही? हां, इन बाई तर करेच म्हणा, पण इवाई करे आपले रवंजा रवंजा करून. काय होतं मग काका, एवढीच तुम्हाला निमता करीत 2-4 दिवस पोरीच्या घरी. इवायानं तर सांगतो तुम्हाला, आता 2-4 दिवस होतं त्याच्या गावातले सारे मंदिरं गिंदिरं, त्याच्या वैकीतले, त्याचे चुलत घरं गिरं सारे फिरवले म्हटलं. हां, चहा पाण्याले, जो तो चहा पाण्याले बोलावे असं. भलं मस्त होतं पण तिचीचं वातावरण लयच मस्त वाटलं मला. म्हटलं माझ्या पोरीची सासू भली मस्त आहे. हां, बाई 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 करते मस्त, आणि माझी पोरगी तिला मस्त आई 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 करते. भल्लं पट्ट पण दोघीचं. आहे ना, चांगलं आहे ना, पटलंच पाहिजे सासूनीचं. नाही तर कसं घर चालन. एकटेच गेलते का मग तुम्ही? वहिनीला नेलं का तुम्ही सोबत? मी तिकडे गेलतो लग्नावर, तर मग मी म्हटलं तिले चलतं का म्हटलं, तर नाही म्हणे ते जा म्हणतो मी एकटे. मग गेलो तर राहिलो 2-4 दिवस. अ, त्रास लागते ना पोरीच्या घरी. पोरीच्या घरचं माहिती होते कसं आहे काय आहे तर. मोठा सांगते पप्पा हा बडे पोरीच्या घरच्या असं आहे तसं आहे. लस कामाचा दिसू राहिला माणूस. 2-4 दिवस राहून नाही यायला पोरीच्या घरी. 2 महिने निघाले पोरीच्या लग्नाला तर. 2च महिने झाले म्हटलं लग्न आले पोरीच्या, पण असं वाटत नाही म्हटलं बाई. असं मस्त अशी पोरगी रुळली आपली तिथं का लयच चांगलं. 2 महिन्यात म्हटलं 2-3 वेळा जवयानं आणली आमच्या घरी भेटीले. मग जवळ फक्त शेतीच करते का तुमचे? हो, शेती करते, आणि असंच आपला एक धंदाही आहे ना. दुधागिदाचा धंदा आहे त्याची, तर म्हशी आहे गाई आहे. चांगलं चालते, मस्त डेअरीत दूध गीत देते. तुम्हाला सांगतो म्हटलं, नाही म्हणता म्हणता 1000-1200 रुपये रोज पडते म्हटलं दुधाचा त्याचा. मग तर तुमच्या इडीनं तुम्हाला दुधातच बुडवलं असं मस्त. दूध घरचं आहे म्हणजे दूध. तुम्हाला बासंतीचा फांचा होता वाटते. तसे आम्हाला सोयरेगिरी चांगलेच भेटते म्हणा. माझ्या बहीणच्या घरचं भल्लं मस्त होतं म्हटलं सोयरा. भल्ला मस्त जवळ आहे आपल्या बहीणच्या घरचा. काही पाणी लागत. ही माणसात काहीच खोट नव्हती म्हटलं. एवढे वर्ष झाली माझ्या बहिणीच्या लग्नाला, पण माझ्या बहिणीला एवढंच आहे, दुःख नाही आहे तिथं. मस्त आहे माणूस. चे घरी मस्त 10-12 एकर शेती. जवाई एक धंदाच करे, असा कृषीचा धंदा होता त्याच्या इथं. तर त्याच्या इथं मस्त होतं. हा हा, तुमच्या बहिणीच्या इथचं ना, माहीत आहे ना आम्हाला आता. आम्ही माईवाली मावशी आहे ना त्या गावात, तर माहीत आहे मला. मी जातोच तू कधी कधी गेली म्हणजे. तुमच्या पोरीच्या गावात मी मावस बहीण आहे काका. ठीक सांगे म्हणे, हा म्हणे चांगला आहे म्हणे, त्याच्या इथचं पोरगं वगैरे चांगला आहे म्हणे. आपल्या जवळ आहे जसा का जो तो चांगलाच म्हणते. कोणी खोट नाही कळत जवळात. अख्ख्या गावातही विचारलं त्याच्या, तरी तुम्हाला म्हणून पोरगा एकच नंबर आहे तो. हाव ना बा, चांगलंच आहे. कोणत्याही लेकीबाईचं चांगलंच झालं पाहिजे असं वाटते आपल्याला. कोणतीही लेकीबाई चांगली पडली, सुखी राहिली म्हणजे चांगलं वाटते. मायबापाला आनंद होते. बरं बा, लय वेळ झाला आता तुमच्या गोष्टी सांगत बसलो मी. येतो मग आता थोडंसा फिरून येतो म्हटलं. 2-4 दिवस गावात नव्हतं ना, तर गावात काही फिरणं झालं नाही. तर आता जातो 2-4 जणाच्या भेटा गिटा घ्यायच्या. येतो मग घेऊन बसा तुम्ही. हा हा, बरं 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 भाऊजी. ये जा मग एखाद्या वेळेस घरी गिरी चहा पाण्याले. पोरगीन जवळ आले म्हणजे आणजा मग आमच्या घरी. हा हो, हा हो, आपल्या जवळ गिवळ येते म्हणा तसा. चला म्हटलं म्हणजे मोकळे आहे बोला गिलाले. आणतो ना मग तुमच्या घरी.